महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्याकडे आहे। मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही। आणि आग्रेजी बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो। माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा। चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाका। सत्तेचा आणि पैशाचा माज जो म्हणतायत तो आता जास्तीत जास्त बाहेर यायला लागलेला आहे आणि याच्या विरोधात जर कुठे न्याय मागायचा असेल तर तो कुठे मागायचा हा देखील एक मोठा प्रश्न आहे। ज्यांनी झेडपीची इलेक्शन चालू असताना जाहीर सभेमध्ये हे लोक असं वक्तव्य करतात, एक मंत्र्याला हे शोभा देतच नाहीत, परंतु मंत्री असताना जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतात त्यावेळी त्या शपथेत ते असं हे देतात की आम्ही कुठच्याही आकसाने आम्ही कुणाशी वागणार नाही, हे नाही ते नाही म्हणून। तर या शपथेमधील जे वर्डिंग आहे त्यांना तिलांजली देण्याचं हे काम करतायत आणि फक्त मंत्री म्हणून खुर्चीवर बसण्यासाठी जे शब्द लिहून दिलेले आहेत त्या कदाचित शब्दांचा अर्थ त्यांना कळत नसेल एकतर, आणि म्हणून ही अशी वक्तव्य हे करत मोकाट सुटलेले आहेत। मला तर म्हणजे यांच्यावर अशी येते की मागे आमदारांनी देखील, मंत्रालयातल्या देखील आमदारांनी सत्तेमध्ये असलेल्या आमदारांनाच निधी देत होते आणि विरोधातल्या लोकांना निधी देत नव्हते। ही काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का जी तुम्ही वाटताय? पुन्हा आता एकदा कोर्टात जाणार आहे या संदर्भात की यांना संविधानाची आठवण करून द्या, यांना घेतात त्या शपथेची आठवण करून द्या, नाहीतर मग यांची मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करा। कारण सरळ सरळ शपथेमध्ये उल्लेख केलेला असतो, असं जर काही केलं तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते। आणि यांनी तर एवढा कहर केलेला आहे की जाहीर सभेमध्ये त्यांनी सगळ्या उमेदवारांना धमकी दिलेली आहे, जेणेकरून मशालचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कोणी उमेदवार पुढे जाऊ नयेत आणि त्यांना कोणी निवडून देऊ नये अशा पद्धतीने त्यांनी जाहीर सभेमध्ये ही मागणी केलेली आहे, यांना बोललेलं आहे। तर माझं म्हणणं असं आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे करणार कोण हा पण एक प्रश्नचिन्ह आहे। पण आम्ही या संदर्भात कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टात जर खरोखर संविधान मानत असतील तर या विषयावर त्यांनी निर्णय द्यावा